जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुमच्याही घरात सतत भांडण होतात का? आर्थिक अडचणी, मानसिक तणाव, आजारपण किंवा नकारात्मक वातावरणामुळे मन अस्वस्थ आहे का? कितीही प्रयत्न केले तरी घरात शांतता टिकत नाही का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांनी सांगितलेल्या अशा 5 प्रभावी उपायाबद्दल सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि शांतीचा वास होऊ शकतो. श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण त्यासाठी भक्ताने काही गोष्टी मनापासून पाळणे अत्यंत आवश्यकता आहे. मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरात आनंद, प्रेम आणि समाधान असावं. पण आजच्या या धावपळीच्या जीवनात अनेक घरामध्ये तणाव, वादविवाद आणि नकारात्मक वाढत चालली आहे. आणि अशा वेळी श्री स्वामी समर्थांची कृपा आणि काही साधे आध्यात्मिक उपाय आपल्या जीवनात मोठा बदल करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया ते 5 चमत्कारिक उपाय. पहिलं, रोज स्वामींचं नामजप करा. घरात शांती आणण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे स्वामींचा नामजप. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा नामजप करा. नामस्मरणामुळे मन शांत होते आणि नकारात्मकता विचार दूर होतात आणि घरात सकारात्मक विचार निर्माण होतात. जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र बसून नामजप करते तेव्हा घरातील वातावरण आपोआप बदलू शकते. लक्षात ठेवा, जिथे स्वामींचं नाम असतं तिथे दुःख जास्त काळ टिकू शकत नाही. दर गुरुवारी स्वामींची पूजा करा. गुरुवार ही श्री स्वामी समर्थांचा दिवस मानला जातो. या दिवशी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा, पिवळे फुलं अर्पण करा, उदबत्ती लावा आणि मनापासून श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करा. प्रार्थना करताना असे म्हणा की, स्वामी, आमच्या घरातील सर्व संकटे दूर करा, आमच्या कुटुंबाला शांती, सुख, समाधान द्या. आणि नियमित गुरुवारची पूजा केल्याने घरातील कलहही कमी होतो आणि स्वामींची कृपा वाढते. घरात स्वामी चरित्राचे वाचन करा. स्वामी चरित्र हे फक्त पुस्तक नाही, तर स्वामींचं जिवंत अस्तित्व आहे. रोज एक अध्याय, काही पाने वाचा. जर शक्य असेल तर संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून वाचन करा. स्वामींच्या लीलाचे श्रवण केल्याने मनातील भीती, चिंता आणि नकारात्मकता कमी होते. अनेक भक्त सांगतात की चरित्र पारायणानंतर त्यांच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडले. घरातील वातावरण प्रसन्न झाले, आर्थिक अडचणी कमी झाल्या आणि मनाला नवीन ऊर्जा मिळाली. घरात भांडण आणि कटू शब्द टाळा. स्वामी नेहमी प्रेम, दया, संयम यांचा संदेश देतात. घरात जर सतत राग, वाद, कटू बोलणे सुरू असेल तर शांती कशी येणार? म्हणून स्वतःपासून सुरुवात करा. कोणी चुकले तर त्याला माफ करा. राग आला तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा. आणि लक्षात ठेवा, एक कटू शब्द नातं तोडू शकतो, पण एक प्रेमळ शब्द घराला स्वर्ग बनवू शकतो. स्वामींना प्रेम आणि एकता प्रिय आहे. गरजूंना मदत करा. स्वामींची कृपा मिळवायची असेल तर सेवा करा, गरिबांना अन्नदान करा आणि एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. पक्ष्यांना पाणी ठेवा, गाईला चारा द्या आणि छोटे छोटे सत्कर्म घरात पुण्य आणि सकारात्मकता ऊर्जा आणतात. स्वामी म्हणतात, जे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतात त्याच्या जीवनात मी सुद्धा आनंद येतो. एक भक्त होता. त्याच्या घरात सतत भांडण होत होती, व्यवसायात नुकसान होत होतं, कुटुंबातील सदस्य आजारी राहत होता. तो खूप निराश झाला होता. एके दिवशी त्याला स्वामींच्या भक्तांचे हेच 5 उपाय सांगितले. त्याने नियमित नामजप सुरू केला, गुरुवारची पूजा, स्वामींचे चरित्र वाचलं, राग कमी केला आणि गरजूंना मदत करू लागला. काही महिन्यानंतरच त्याच्या घरातली वातावरण पूर्णपणे बदललं. व्यवसाय सुधारला, कुटुंबातील प्रेम वाढला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या मनातली शांतता मिळाली. ही स्वामींची कृपा. मित्रांनो, घरात शांती आणण्यासाठी मोठे उपाय करण्याची गरज नाही. फक्त विश्वास, सबुरी आणि स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा. आज सांगितलेले हे 5 मनापासून उपाय करा आणि मग पहा स्वामी तुमच्या जीवनात कसा चमत्कार घडवतात ते. कारण स्वामींचे एक वचन आजही सत्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन स्वामीमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.